नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमीमध्ये सरांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीतच आहे, आपण या चॅनलमार्फत तलाठी भरती ही सर्व पेपर सिरीज चालू केलेली आहेत। यामध्ये आपण सर्वच विषयावर आपण प्रश्न समाविष्ट केलेले आहेत, जे की खूपच संभाव्य आहेत आणि तुम्हाला या सर्व पेपर सिरीजचा परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल। तर आपण आज घेणार आहोत 24वा तलाठी भरती सर्व पेपर। हा सर्व पेपर चालू करण्या अगोदर जर या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर या चॅनलला अगोदर सबस्क्राईब करायचं आहे व बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे, म्हणजेच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील। तर आजचा पेपर चालू करू आपण पहिल्या प्रश्नापासून। पहिला प्रश्न असा आहे, प्रकाश हा टिंबटिंब मूलभूत रंगांचा बनलेला असतो असे प्रतिपादन न्यूटन या शास्त्रज्ञाने केले। तर प्रकाश हा टिंबटिंब मूलभूत रंगांचा बनलेला असतो, म्हणजे किती मूलभूत रंगांचा बनलेला असतो असे प्रतिपादन न्यूटन या शास्त्रज्ञाने केले। तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, प्रकाश हा 7 मूलभूत रंगांचा बनलेला असतो असं न्यूटन या शास्त्रज्ञाने सांगितलं होतं। तर पुढचा प्रश्न पाहू, नवेगाव हा वन्य पशुपक्ष्याने समृद्ध असलेला प्रदेश कोणत्या जिल्ह्यात येतो? नवेगाव हा जो वन्य पशुपक्ष्याने समृद्ध असलेला प्रदेश आहे तर तो कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील। यासाठी गोंदिया या जिल्ह्यामध्ये नवेगाव हा भाग येतो। पुढचा प्रश्न पाहू, खालीलपैकी कोणत्या देशात तामिळ प्रमुख भाषा आहे? तर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये तामिळ ही भाषा प्रमुख भाषा आहे? तर यासाठी योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील, सिंगापूर। पुढचा प्रश्न, आशिया खंडातील मेकांग खालीलपैकी कोणत्या देशातून जात नाही? आशिया खंडातील मेकांग तर हे खालीलपैकी कोणत्या देशातून जात नाही? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील, मलेशिया या देशामधून जात नाही। पुढचा प्रश्न, राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात? राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात? तर अगदी सोपा प्रश्न आहे। तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील, उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष असतात। पुढचा प्रश्न, महात्मा फुले यांचे जन्मगाव कटगुण हे कोणत्या जिल्ह्यात आहे? महात्मा फुले यांचे जे जन्मगाव आहे कटगुण तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील, सातारा। तर कटगुण हे जे गाव आहे तर हे सातारा या जिल्ह्यामध्ये आहे। पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय तर हे कोणत्या ठिकाणी आहे? तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे हेग। तर हे न्यायालय कुठे आहे? हेग येथे आहे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? 4 विधान दिलेत, यापैकी आपल्याला योग्य विधान शोधायचं आहे। तर यासाठी योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील। यासाठी राज्यसभेपेक्षा लोकसभेला व्यापक अधिकार आहेत हे विधान बरोबर आहे। पुढचा प्रश्न, स्वातंत्र्य, समता, बंधुता या सरनाम्यातील घोषणे मागच्या प्रेरणा कोणाच्या आहेत? स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या सरनाम्यातील घोषणे मागच्या प्रेरणा कोणाच्या आहेत? तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3, फ्रान्स क्रांतीच्या आहेत। पुढचा प्रश्न, 1024 किलोबाइट्स म्हणजे किती मेगाबाइट्स? 1024 किलोबाइट्स म्हणजे किती मेगाबाइट्स? तर यासाठी योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2, 1 MB म्हणजेच 1 मेगाबाइट। पुढचा प्रश्न, CD हे कोणत्या प्रकारचे उपकरण आहे? CD हे कोणत्या प्रकारचे उपकरण आहे? तर यासाठी योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3, स्टोरेज प्रकारचे उपकरण आहे। CD हे स्टोरेज आहे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी घटनेत नमूद केलेले मूलभूत कर्तव्य ओळखा। तर खालीलपैकी घटनेमध्ये कोणते हे मूलभूत कर्तव्य आहे हे सांगायचे आपल्याला। 4 पर्याय दिलेले इथं। तर यासाठी योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील। यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकार करणे हे एक मूलभूत कर्तव्य आहे। पुढचा प्रश्न, ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दर्गा खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दर्गा हे खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर यासाठी योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2, अजमेर या ठिकाणी आहे। पुढचा प्रश्न, NSDL व CDSL हे संबंधित खालीलपैकी पर्याय निवडा। NSDL आणि CDSL संबंधित कोणता पर्याय योग्य आहे ते सांगायचं आपल्याला। तर यासाठी योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3, डिपॉझिटरी संस्था आहेत, या डिपॉझिटरी संस्था आहेत। पुढचा प्रश्न पाहू, ऑल्दो ही वॉज अ हार्ड अँड क्रिमिनल हिज वन फीचर वॉज हिज लव। तर यासाठी इथं फिल इन द ब्लँक्स आहे। यासाठी योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2, रिडेमिंग। ऑल्दो ही वॉज अ हार्ड क्रिमिनल हिज वन रिडेमिंग फीचर वॉज हिज लव। पुढचा प्रश्न, देर इज अ लवली ऑफ द टाउन फ्रॉम द विंडो। ओके, पुन्हा इथं फिल इन द ब्लँक्स आहे, काय उत्तर येतं पाहून घेऊ। तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, व्ह्यू। देर इज अ लवली व्ह्यू ऑफ द टाउन फ्रॉम द विंडो।
पुढचा प्रश्न, इट वॉज द हेल्प ही गॉट फ्रॉम हिज फ्रेंड्स विच हिम थ्रू द ट्रॅजेडी. तर फिल इन द ब्लँक आहे, तर यासाठी योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 हेल्प्ड. इट वॉज द हेल्प ही गॉट फ्रॉम हिज फ्रेंड्स विच हेल्प्ड हिम थ्रू द ट्रॅजेडी. ट्रॅजेडी म्हणजेच काय, दुःख. पुढचा प्रश्न, सिलेक्ट द अँटोनिम ऑफ अँगर. तर अँगर या शब्दाचा अपोजिट शब्द सांगायचा आपल्याला, अँटोनिम म्हणजेच अपोजिट. तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 लव. पुढचा प्रश्न, गव्हर्नमेंट बाय वन मॅन. ओके, गव्हर्नमेंट बाय वन मॅन. तर यासाठी आपल्याला वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे. तर यासाठी योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 ॲटोक्रेसी म्हणजेच गव्हर्नमेंट बाय वन मॅन. पुढचा प्रश्न, द आर्ट ऑफ ब्युटिफुल हँडरायटिंग इज कॉल्ड. द आर्ट ऑफ ब्युटिफुल हँडरायटिंग इज कॉल्ड. तर याला काय म्हटलं जातं, तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 कॅलिग्राफी असे म्हटल्या जातं. पुढचा प्रश्न पाहू, आयडेंटिफाय द टाईप ऑफ सेंटेन्स. तर इथं वाक्य दिले आपल्याला, वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. वाक्य आहे ही इज सॉरोफुल बट स्टील होपफुल. तर इथं कोणता वाक्याचा प्रकार येतं, उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 कंपाऊंड सेंटेन्स आहे, कंपाऊंड सेंटेन्स. पुढचा प्रश्न, गिव द सिनोनिम ऑफ अबॅन्डन. गिव द सिनोनिम ऑफ अबॅन्डन. सिनोनिम म्हणजेच काय, समानार्थी. तर अबॅन्डन म्हणजेच काय, सोडून देणे. ठीक आहे, तर यासाठी समानार्थी शब्द आपल्याला सांगायचे आहे. तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 फॉरसेक. हे त्याचं सिनोनिम आहे. पुढचा प्रश्न, प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला. प्रयत्न केला आणि तो यशस्वीसुद्धा झाला. तर दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखायचा आपल्याला. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील, संयुक्त वाक्य आहे. प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला हे एक संयुक्त वाक्य आहे. पुढचा प्रश्न, गाशा गुंडाळणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. गाशा गुंडाळणे, तर याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. तर यासाठी योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 मुक्काम हलवून पलायन करणे म्हणजेच काय, गाशा गुंडाळणे. पुढचा प्रश्न, कर्णाचा अवतार या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय. कर्णाचा अवतार या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय आहे. तर यासाठी उत्तर येतं अतिशय उदार. हे उत्तर योग्य राहील. तर अतिशय उदार. पुढचा प्रश्न पाहू, आई वडील शब्दाचा समास काय आहे. आई वडील हा जो शब्द आहे, तर या शब्दाचा आपल्याला समास सांगायचा आहे. तर यासाठी योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 द्वंद्व समास. पुढचा प्रश्न, खालीलपैकी एकवचनी शब्द कोणता. एकवचनी शब्द कोणता आहे दिलेल्या पर्यायामधून. तर यासाठी योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 जाऊ हा एकवचनी शब्द आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कानडी भाषेतून मराठी भाषेत आलेला शब्द कोणता आहे. कानडी भाषेतून मराठीमध्ये आलेला शब्द ओळखायचा आहे. तर यासाठी योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 खलबत्ता. हा कानडी होता, आता तो मराठीमध्ये रूढ झाला आहे. पुढचा प्रश्न पाहू, सूर्य या शब्दाशी विसंगत ठरणारा खालीलपैकी पर्याय कोणता. सूर्य या शब्दाशी विसंगत ठरणारा पर्याय कोणता. तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 सूर्यांशू. पुढचा प्रश्न, नाटक दिग्दर्शक तर मासिक तसं काय. तर योग्य संबंध सांगायचा आपल्याला. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 मासिकचा असे संपादक. पुढचा प्रश्न, मी आज कोल्हापूरहून आलो विभक्ती ओळखा. वाक्य इथं दिले मी आज कोल्हापूरहून आलो, तर याची विभक्ती ओळखायची. तर मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. पर्याय इथं दिलेत सप्तमी, द्वितीया, पंचमी आणि प्रथमा. जो पर्याय बरोबर असेल तो मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचा आहे. तर मित्रांनो हा सर्व पेपर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील पेपरसोबत. धन्यवाद.